हॅलो गाईज, तर आज ना आपल्याला 2 केक बनवायचे. एकाच कस्टमरची ऑर्डर आहे, तर त्यांच्या मुलीसाठी पण आज त्यांना केक द्यायचा. त्यांच्या मुलीचा पण बर्थडे आहे आणि आईचा पण बर्थडे आहे. तर मुली आणि आईसाठी दोघांसाठी आपण केक बनवतोय. 2 वेगवेगळे केक आहेत. तर चला मी तुम्हाला केकच्या डिझाईन्स दाखवते की कशा त्यांनी चूज केले. तर फर्स्ट आपण मुलीचा 12वा बर्थडे आहे. तर आपली ही जी केकची डिझाईन होती ना, तर असंच त्यांना पाहिजे, पण त्यांना पर्पल कलरमध्ये पाहिजे. तर म्हणून मग माझ्याकडे हे पिंक आणि ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स होते. त्यांना मी आधीच सांगितलं की आपल्याकडे पिंक आणि ब्ल्यू फ्लॉवर्स आहेत, तर मग असे चालतील का? तर ते हो बोलले. तर आपण हे 2 फ्लॉवर्स यूज करणार आहोत, पिंक आणि ब्ल्यू, कारण की पर्पल शेड आहे म्हणून. तर त्यात मी फ्लॉवर्स लावून घेते. आणि केकवर 21 मेन्शन आहे, त्यांना 12 मेन्शन पाहिजे बरोबर. शाबाश दीदी. गप. बघा, जशी एक एक गोष्ट मी ऍड करते केकवर, तसं त्याचा लुक असं थोडा वाढत चाललाय. आणि हे 12, तर 12वा बर्थडे आहे म्हणून इथे आपण 12 मेन्शन करणार आहोत. फ्लॉवर्स लावले, 12 मेन्शन केलं. आता बटरफ्लाईज लावून घेऊयात. पर्पल केक आहे तर ऑब्वियस पर्पलच बटरफ्लाईज आपल्याला लावायला लागते. तर हा बघा, हा आहे 12व्या बर्थडेचा केक. कलर शेड आणि म्हणजे खूप छान, मला आवडला. हार्ट कलर आपण फर्स्ट टाइम ट्राय केला, पण केकचा लुक खूप छान झालेला आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आता हा झालाय त्यांच्या कस्टमरच्या मुलीचा केक. आता त्यांच्या आईचा केक आपण डेकोरेट करूयात. चला तो घेऊयात करायला. तर तो आधीचा होता, तो 1 किलोचा होता. आता हा 1.5 किलोचा केक आहे आणि हा 75th बर्थडे आहे. तर आपलेच केक जो होता हा 80th बर्थडेसाठी आपण केक बनवलेला आईसाठी. तर त्यांना असंच सेम पाहिजे 75th बर्थडेसाठी. तर चला फटाफट हा केक डेकोरेट करून घेऊयात. सगळ्यांना असं वाटतं की हे बॉल चॉकलेटचे असतं, ते खाऊ शकतो. तर हे बॉल्स तुम्ही खाऊ नाही शकत. हे डेकोरेशनचे बॉल्स असतात, म्हणजे वरून आतून थर्माकोल आणि वरून ते फक्त कलर असतो ह्याला. आणि हे केक डेकोरेशनसाठीच आहेत, म्हणून आम्ही केक डेकोरेशनसाठी यूज करतो. तर हे बॉल्स खाण्यासाठी नाही. कॅन्डल तर मी देताना केक सोबत पण देऊ शकते देताना, पण लुकसाठी आपल्याला आताच कॅन्डल्स लावायला लागतात. आता काही हार्टचा केक रेडी आहे 75th बर्थडेसाठी. तो होता 12th बर्थडेसाठी. दोन्ही केक सोबत ठेवते आणि तुम्हाला एकदम केक दाखवते. तर बघितले दोन्ही केक, कुठला केक जास्त आवडला. आणि दोन्ही केक खूप छान होते. तर तुम्हाला कसे वाटले दोन्ही केक मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच तुम्ही पण तुमच्या आईसाठी, मुलीसाठी, बायकोसाठी आणि अजून खूप साऱ्या जणांसाठी केक बनवून घ्या. इकडनं नसतील बनवून घ्यायचे तुम्हाला डिझाईन्स तर भेटेल. त्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.